जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचं राजकारण सध्या चांगलंच तापलंय। सर्वाधिक चर्चेत असलेल्या वैजापूर तालुक्यातील शिरूर जिल्हा परिषद गटात मी आहे आणि या गटामध्ये भाजपचे सुनील पैठणबगार आणि शिवसेने उभाटाचे संजय पाटील निकम यांच्यात जोरदार लढत होताना दिसत आहे। दोघांमध्ये आरोप होत आहेत। सध्या मी शिरूर गावात आहे आणि या शिरूर गावामध्ये भाजपचे सुनील पैठणबगार यांची जोरदार ही प्रचार रॅली सुरू आहे। संजय पाटील निकम यांनी 2 दिवसापूर्वी एक आरोप केला होता की भाजपचे सुनील पैठणबगार यांचा राजकीय जन्म हा त्यांच्यामुळे झालाय, कारण त्यांनी 2002 साली माघार घेतल्यामुळे सुनील पैठणबगार निवडून आले। तुम्ही निवडून आलात 2002 साली, केवळ त्यांच्या माघारीमुळे निवडून आलात, काय सांगा? त्यांचा माघारीचा त्या काळातला काही संबंध नव्हता। त्या काळात शिवसेना भाजप युती झाली होती आणि त्या काळातही संजय पाटील निकम यांनी यांच्या स्वभावाप्रमाणे बंडखोरीचंच काम केलं होतं। त्यांनी काही आम्हाला मदत केलेली नव्हती। त्यावेळेस बंडखोरीचं काम केलं होतं, परंतु त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी माघार घेतली म्हणून तुम्ही निवडून। नाही, आता हे माघार फॉर्म भरणं माघार घेणं हे माघार तेव्हा घ्यायचीच नव्हती ना, तुम्हाला जर विश्वास होता काही समज। यासोबत त्याचं म्हटलंय की ते शिरूर गावामध्ये जे राजकारण चालतंय, अनेक वार्डामध्ये माणसं उभे करणं वगैरे सुनील असं करतात, याच्यावर काय? असं जर राजकारण मी आतापर्यंत केलं असतं तर 20 वर्ष शिरूर गावात राजकारण मला करता नसतं। सर्वसामान्याबरोबर सर्वसामान्यांना घेऊन सर्व समाजाला एकत्रित ठेवून गावात राजकारण करतो। राजकारण करण्यापेक्षा शिरूर गावचा विकास आणि समाजकारण करणं आमचा भर असतो। त्यांनी एका याच भागामध्ये शिरूरच्या एका भागामध्ये त्यांनी परिस्थिती दाखवली आणि बघा यांचं जर राजकारण आहे म्हणे शिरूर गावावर वर्चस्व, ग्रामपंचायत वर्चस्व, मग हे विकास का नाही झाला? एखादा विकास सर्व विकास तर आतापर्यंत कुठलाच झाला नाही, किती कोणी म्हटलं, परंतु जवळजवळ 80% शिरूर गावाचे प्राथमिक समस्या दूर केलेल्या आहे। काही काही मोठ्या समस्या असतील बाकी, त्याही दूर करू आणि त्यासाठीच त्या चालले। कारण 2002 नंतर मधल्या 20 वर्षात जिल्हा परिषदची मोठ्या प्रमाणात निधी किंवा राज्य निधी आता आला नाही आणि मग तो निधी आणण्यासाठी किंवा काम करण्यासाठी जिल्हा परिषद लढतोय। काय तुम्ही जनतेला कोणाला विचारा, निवडणूक जेव्हा लागते तेव्हाच ते फिरायला लागतात आणि तेव्हाच ते आम जनतेमध्ये येतात, नाही तर ते आपल्या हायवेने चालत असतात। गावातल्या अनेक प्रश्न त्यांना दिसतात, ते आता दिसतं इलेक्शनच्या काळात। त्याच्या आधी खरं तर ते माझ्यापेक्षाही 5-10 वर्ष सिनियर राजकारण करतात, 10 वर्ष। त्यांना या आधी प्रश्न त्यांना जाणीव व्हायला पाहिजे। जर ते म्हणता मी या भागाचा नेता आहे तर त्यांनी या भागात काम करायला पाहिजे, त्यांच्या गावात काम करायला पाहिजे, त्यांच्या टुनकीचा विकास पहिले करायला पाहिजे, मग बाकीच्या गावाचं बोलायला पाहिजे। तुम्ही एक दिवस टुनकीमध्ये जाऊन बघा काय विकास आहे काय नाही। शिरूर मध्ये त्यांनी यापूर्वी कधी लक्ष दिलं नाही, परंतु यावेळेस जास्त लक्ष मला आठवत नाही शिरूरमध्ये संजय पाटलांनी काही प्राथमिक समस्या कधी लक्ष दिलेलं आहे। एवढं मार्केट कमिटीचे सभापती राहून गेले, कॉन्क्रीटचं काम व्हायला पाहिजे होतं। मार्केट कमिटीचं आमच्या भागातली मार्केटचा विकास जास्त प्रमाणात व्हायला पाहिजे। तो विषय सोडून द्या, त्यांच्यावर टीका करण्याचा आपला काही संबंध नाही। आपण आम जनता आपल्याबरोबर आहे आणि आपल्याला निवडणूक ही फक्त विकास काम करण्यासाठी लढायची आहे। तो विषय त्यांना काय आरोप करायचे करू दे, आपल्याला आरोप करायचे नाही। आपल्याला फक्त या भागातले जे मूलभूत प्रश्न अजूनही बाकी आहे, पाणंद रस्ते असतील किंवा लोकांना कुठल्या योजना जात नसतील किंवा संजय गांधी निराधार, श्रावणबाळची योजना ज्या लोकांपर्यंत पोहोचत नाही, रेशनिंग कार्डचे प्रॉब्लेम असतील किंवा मोठ्या मोठ्या रस्त्यांचे प्रॉब्लेम असतील, आपलं महत्वाचं आपलं ग्रामीण रुग्णालय करायचंय। सगळ्यात मोठाचा प्रश्न आपला लाईटचा आहे। आपल्याला गावठाण फिडर करणं गरजेचं आहे, कारण आमच्या शेतकरी बांधवांना या काळात सगळ्यात मोठा प्रश्न काय स्वतःला असेल तर रात्रीचं पाणी भरायला जावं लागत होतं। रात्रीचं पाणी बिबट्याच्या वातावरणात आमचे शेतकरी घाबरले होते, पाणी देऊ शकत। म्हणून या पुढच्या काळात माझ्या या शेतकरी बांधवांना मी आश्वासित करतो की तुम्हाला रात्रीची लाईट राहणार नाही, दिवसाची लाईट आणण्याचा मी या शिरूर गटामध्ये प्रयत्न करीन। खंडगटाचा विषय घेतला तर प्राथमिक आरोग्य केंद्राचा महत्वाचा विषय आणि शिरूरच्या ग्रामीण रुग्णालयात सुद्धा विषय तुम्ही आता शिरूरचं आपल्याला ग्रामीण रुग्णालयात आपण सगळं ठराव दिलेलं आहे, राज्य शासनावर ते पेंडिंग आहे। आमदार साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपण लवकरात लवकर ग्रामीण रुग्णालय मंजूर करून चालू करण्याचा प्रयत्न। पाणंद रस्त्याचा म्हणजे जे शेत रस्ते आहे त्याचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे, कारण मी आता प्रचारात फिरत असताना भरपूर ठिकाणी मला अशी जाणीव झाली का भरपूर ठिकाणी रस्त्याचा मेजर शेतकऱ्याला प्रॉब्लेम आहे, दळणवळणासाठी दवाखान्यासाठी। तर ह्या रस्त्यालाही तेवढ्याच त्यांनी लक्ष फक्त मार्केट कमिटी एकच केलं। हे आता जागा सुटली म्हणून ते आले आणि लढायला लागले म्हणून ते बघताय गोष्टी। त्यांनी आतापर्यंत ह्या प्रश्न कधी बघितलेले नाही। त्यांनी आमचे चांगले कामं दाखवायला पाहिजे, शिरूरचे चांगले कामं दाखवत नाही। आम्ही सोलर प्लांट चालू केले, हायवेवर गट्टू नव्हते, ड्रेनेज लाईन नव्हती, आम्ही दिल्लीला जाऊन ती मंजूर करून आणली। त्या हे प्रश्न तेव्हा समजायला पाहिजे, त्याच्याकडे लक्ष दिलं नाही। आता इलेक्शन आलं म्हणून बोलतील, चला त्यांना काय बोलायचं ते बोलू। आपण मात्र जनतेबरोबर आहे, सगळे आज माझ्याबरोबर इथं उपस्थित आहे। तुम्ही हे बघू शकता की आम्ही काही हे केलेलं नाही, पण स्वतःहून उत्साहाने सर्व समाजाचे सामूहिक आमचे मित्रमंडळी किंवा कार्यकर्ते सगळे बरोबर आले आणि आता सगळे अतिशय जोमाने कामाला लागलेले आहे।